अकोला जिल्हा म्हटलं की सर्वात पहिले 3 आमदाराचे नाव समोर येते. ते म्हणजे रणधीर सावरकर, प्रकाश भानसगडे, हरीश पिंपळे. कारण हे तिन्ही पण आमदार गेल्या 15 ते 20 वर्षापासून निवडून आहे. नुकतीच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये ह्या तिन्ही पण आमदारांनी एक हाती विजय मिळवला आहे आणि आपला गड राखून ठेवला. हे तिन्ही पण आमदार भारतीय जनता पार्टीचे आमदार आहे आणि विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी यांनी 132 जागा घेऊन भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पार्टी बनली आहे. साहजिक आहे की मंत्रिपद पण हे भारतीय जनता पार्टीकडे सर्वात जास्त राहणार आहे. मात्र 5 वर्षापासून अकोला जिल्ह्यातील आमदाराला मंत्रिपद मिळालं नाही. 2019मध्ये महाविकास आघाडीने जेव्हा सरकार बनवली तेव्हा त्यांनी बच्चू कडू यांना अकोला जिल्ह्याचा पालकमंत्री बनवलं होतं आणि जेव्हा महायुती सत्तेत आली तेव्हा महायुतीने राधाकृष्ण विखे पाटील यांना पालकमंत्री बनवलं होतं. ह्या दोन्ही पण मंत्र्यांचं त्यांच्या मतदारसंघाकडे लक्ष राहत होतं आणि अकोल्याकडे कमी लक्ष राहत होतं असं अकोला जिल्ह्यातील जनतेचं म्हणणं आहे. त्यामुळे आपल्या जिल्ह्यातील आमदारालाच मंत्रिपद मिळावं अशी अकोल्यातील जनतेची मागणी आहे. नमस्कार, मी आशुतोष स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही सर्वांचं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कोणत्या आमदाराला मंत्रिपद मिळू शकतो. सर्वात प्रथम आपण प्रकाश भानसगडे यांच्याविषयी जाणून घेऊ. 2014, 2019 आणि 2024 या तिन्ही विधानसभा निवडणुकीमध्ये प्रकाश भानसगडे यांनी विजय मिळवला आहे. प्रकाश भानसगडे अकोट मतदारसंघाचे आमदार आहे. प्रकाश भानसगडे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेत्यापैकी एक आहे. प्रकाश भानसगडे यांना राजनीतीचा चांगला अनुभव आहे, त्यामुळे त्यांना मंत्रिपद भेटण्याची दाट शक्यता आहे. रणधीर सावरकर हे अकोला पूर्व मतदारसंघाचे आमदार आहे. मंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये जिल्ह्यातून रणधीर सावरकर हे सर्वात पुढे आहे. रणधीर सावरकर यांनी जिल्हा प्रमुख म्हणून सुद्धा काम केलं आहे. रणधीर सावरकर हे जिल्हा प्रमुख असताना त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात पक्ष वाढवला. काही दिवसापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांना विजय करण्यासाठी मोलाची भूमिका निभावली होती व याचाच फायदा हा त्यांना होताना दिसत आहे व अकोला जिल्ह्यामधून रणधीर सावरकर यांनाच मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता आहे. हरीश पिंपळे हे मूर्तिजापूर मतदारसंघातून येतात. मूर्तिजापूर मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव असतो. 2009, 2014, 2019 आणि 2024 या चारही विधानसभा निवडणुकीमध्ये हरीश पिंपळे यांनी एक हाती विजय मिळवला आहे. हरीश पिंपळे हे दिग्गज आमदारापैकी एक आमदार आहे. त्यांनी केलेले कामे हेच त्यांची ताकद आहे. त्यामुळे वरिष्ठ नेत्यांची नजर त्यांच्यावर सुद्धा राहू शकते आणि त्यांना पण मंत्रिपद मिळू शकते. तुम्हाला काय वाटते की कोणत्या आमदाराला मंत्रिपद मिळणार? तुमची प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.